नांदुरा शहरात सोनसाखळी चोरीच्या तसेच इतर घटनांना आळा बसावा याकरिता ठाणेदार विलास पाटील यांनी मोटार वाहन कायद्यानुसार नांदुरा शहरातील जनता चौक, मधुबन चौक, उस्मानिया चौक, सुभाष चौक, शिवाजी महाराज चौक यासह ठिकठिकाणी दुचाकी वाहने तपासणी करून 160 वाहनांवर धडक कार्यवाही करून 42,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी काल 11 फेब्रुवारीच्या रात्री 7 वाजता शहरातील विविध ठिकाणी छापा मारून ही कार्यवाही केली आहे। यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक, इतर वाहनांची तपासणी करून ट्रिपल सीट, विना नंबर वाहन, विना लायसन्स, मोठ्या आवाजाने बुलेटचा आवाज करणे, विना कागदपत्रे अशा वाहनांची तपासणी करून एकूण दुचाकी 160 वाहन चालकांविरुद्ध 42,000 रुपये दंड ठोठावला आहे। यावेळी ठाणेदार विलास पाटील, ट्रॅफिक पोलीसचे चंद्रप्रकाश इंगडे, शेख नवाज, विनोद इंगडे, अनिल धीरबशी, सुनील सुशीर यांनी सदरची कार्यवाही केली आहे। MCN न्यूज मराठी करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा प्रतिनिधी। मोटर वाहन कायद्याअंतर्गत जवळजवळ 160 गाड्यांवर मोटरसायकल तसेच ऑटो रिक्षा, काळी पिढी ज्या अवैध प्रवासी वाहतूक करतात त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली आहे। मोटरसायकल चेकिंगमध्ये आज नांदुरा आणि खामगाव येथे मोटरसायकलवर चेन स्नॅचिंग म्हणजे महिलेचं मंगळसूत्र चोरी गेलेलं आहे। ही घटना खामगाव शेगावमध्ये घडल्यावर नांदुरामध्ये घडू नये याकरता आम्ही 4 नाकाबंदी पॉईंट नेमलेले होते। 4 नाकाबंदीवर आम्ही 16 मतदार नेमले होते आणि त्यामध्ये जे ट्रिपल सीट चालवत होते ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही, फॅन्सी नंबर प्लेट आहे, मोठ्या आवाजाच्या बुलेट आहे, अशा 160 गाड्यांवर आम्ही कायदेशीर कार्यवाही करून 42,000चा त्यांच्यावर दंड वसूल केलेला आहे। आणि पोलिसांचं नागरिकांना, वाहन चालकांना आवाहन आहे की अतिवेगाने गाड्या चालवू नका, अपघात करू नका, तसेच फॅन्सी नंबर प्लेट वापरू नका किंवा बुलेटचं जे सायलेन्सर मोठ्या आवाजाचं असतं त्याच्यातून आजारी माणसं, शाळा, कॉलेज विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होतं, मोठ्या आवाजाचं बुलेट सायलेन्सर बदलून वापरू नका। तसेच जे रेती वाहतूक करणारे टिप्पर असतात त्यांना सुद्धा आम्ही आज ज्यांच्याकडे नंबर नाही ते पोलीस स्टेशनला डिटेन केले, त्यांना आम्ही वॉर्निंग दिलेली आहे की आपण अतिवेगाने गाड्या चालवू नये, शहरामध्ये गाड्या चालवू नये, अपघात होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे। त्यामुळे नांदुरा पोलीस हे चौकात ट्रॅफिक पॉईंट लावून कायदेशीर कार्यवाही करीत आहे।